त्यानंतर उमेश पाटील हे देखील आज टीका केली आहे की पैसे देऊन यांनी निवडणुका मतदारांना पैसे देऊन निवडण्यात आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकारी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एक आहे की मी अशा चिल्लर लोकांच्या बद्दल मी काय बोलणार नाही, पण एक सांगतो की हा तालुका सुसंस्कृत आहे. इथं सुसंस्कृत राहिला तरच विजय होशील. तू जर असं काही बी बोलागला तर तुझ्या टिंबावर लात मारली जाईल. ही तुम्ही 20 कोटी रुपये आणला असं जाहीर करतात. आता मालकाने त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं 20 कोटीची मेणबत्ती कुठं लावणार आहे ही पहिला आम्हाला कळू द्या. ही वर पटका, मधी चोळी, खाली परकर, मी कोण सांग, अशी त्यांची अवस्था झाली. पाठीमागील 15 महिन्यापासून फार चांगल्या पद्धतीने तळागाळामध्ये जाऊन कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे काम करत होते. त्याचं यश आहे आणि त्यांना आधार देण्याचे जे लोकप्रतिनिधी राजू खरे असलेले त्यांनी आता 20 कोटीचा निधी आणला. 20 कोटीचा निधी आणल्यानंतर त्यांनी असं सांगतात की तालुक्यात जे 30 वर्षात झालं नाही ते मी आता करून दाखवतो. हो, तेच करून दाखवलं त्यांनी. हो, तेच करून दाखवलं त्यांनी. आमच्या तालुक्यात कधीच झालं नाही. पाठीमागील 15 महिन्यामध्ये मतदारसंघाची अशी अवस्था झाली की भेटायचं कुणाला, काम सांगायचं कुणाला आणि काम झालंय का नाही कुणाला न दिसल्या कारणाने त्या मतदारांचा हा 15 महिन्यातला रोष आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना त्यांच्या पवित्र रमजान या सणाची, या महिन्याची एक भेट दिली असं मी समजतो. आणि आमदार आदरणीय यशवंततात्या माने यांनी जीवाची पर्वा न करता इतका मोठा विकास निधी आणून तालुक्यामध्ये एक डेव्हलपमेंट तालुका, एक विकास मॉडेल. विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा यशवंत माने हा आमदार हा 50,000पेक्षा कोणीही मग ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीत निवडून आले त्याचा कुठे फोटो वापरला गेला जात नाही, मात्र महायुतीच्या सरकारचे फोटो वापरला जातोय. तो निष्ठा काय असती ते फक्त मोहोळ तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड बिनविरोध प्रामुख्याने पार पडली आहे. त्याच अनुषंगाने पहिल्यांदाच भाजप हा पक्षाचा सभापती आज मोहोळ तालुक्यामध्ये होताना दिसून येत आहे. खरं तर याच्या पाठीमागे नेमकं जनता आता पुन्हा एकदा राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांच्या पाठीमागे असल्याचं दिसून आलं. खरं तर काय सांगाल, आज आपली सभापतीची निवड झालेली आहे, कोणकोणती नेमकी प्रामुख्याने आव्हाने असणार आहेत? या तालुक्यामध्ये पूर्वीपासूनच आदरणीय राजन मालक असतील, कैलासवासी बाबुराव पाटील असतील, यांनी या तालुक्याच्या विकास कामामध्ये फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय यशवंततात्या माने यांनी जीवाची पर्वा न करता इतका मोठा विकास निधी आणून तालुक्यामध्ये एक डेव्हलपमेंट तालुका, एक विकास मॉडेल करण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे. ते स्वप्न आणि आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी जबाबदारी या ठिकाणी निश्चितपणे पार पाडू आणि तालुक्यामधल्या सामान्य माणसापर्यंत या पक्षाच्या वतीनं आणि या नेत्या मंडळीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या दैनंदिन ज्या ज्या गरजा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. खरं तर मालक सोलापूर जिल्हा संपूर्ण एकीकडे भाजपमध्ये होताना दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण मुस्लिम समाजाचा सभापतीची निवड काय दिली गेली आहे, काय नेमक्या पाठीमागे? भारतीय जनता पक्ष हा जातीवादी नाहीये. नंबर 1, केवळ भारतीय जनता पक्षाच्या बद्दल बोलायला कुठलाही काही विरोधकाकडे नसल्यामुळं असे जातीय समीकरण करण्याचा केवळवाना प्रयत्न हा विरोधी पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत करतोय. इथं मी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन करीन, त्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांचं मी अभिनंदन करीन की कारण त्यांनी या मोहोळ तालुक्याला सभापती देत असताना मुस्लिमांचा देऊन संबंध महाराष्ट्रातील मुस्लिमांना त्यांच्या पवित्र रमजान या सणाची, या महिन्याची एक भेट दिली असं मी समजतो. आणि म्हणून मी माझ्या तालुक्याच्या वतीनं, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं, प्रत्येक मतदारांचं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. निवडणुका झाल्यानंतर म्हणजे याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जे काही तालुक्याच्या जनतेने आपल्याला साथ दिली आहे, येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये याचा कुठेतरी फायदा होईल?
मला ते कळणार नाही प्रश्नच ऐकणार नाही मला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये तालुक्याने दिलेली साथ, जनतेने दिलेली साथ, आगामी निवडणुकीमध्ये कुठेतरी आपल्याला याचा फायदा होईल. खूप मोठा फायदा होणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर लोकसभेला आम्ही 63,000 मायनस होतो, विधानसभेला आम्ही 30,000 मायनस होतो, आणि आज जर बघितलं तर आज आमची नगरपालिका मोहोळ आणि अनगर ह्यांची मतं मोजली आणि भारतीय जनता पक्षाची पंचायत समितीची मतं मोजली तर एकूण 63,000 मायनस सोडून 14,000 हा तालुका भारतीय जनता पक्षाला प्लस झालेला आहे. आणि लोकांना खात्री पटली की ह्या तालुक्यामध्ये राजकारण न करता, कारण विकास म्हणून करता विजन घेऊन काम करणारा या तालुक्यामध्ये कुठला पक्ष आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून करता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा यशवंत माने हा आमदार हा 50,000पेक्षा कमी मताने येणार नाही असा मला विश्वास आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी राजू खरे असलेले त्यांनी आता 20 कोटीचा निधी आणला. 20 कोटीचा निधी आणल्यानंतर त्यांनी असं सांगतात की तालुक्यात जे 30 वर्षात झालं नाही ते मी आता करून दाखवतो. हो, तेच करून दाखवलं त्यांनी. आमच्या तालुक्यात कधीच झालं नाही ते त्यांनी करून दाखवलंय. म्हणून त्यामुळं कुणी काय बोललंय इतका मी बारका सध्या राहिलेलो नाहीये की अशा लोकांना उत्तर द्यायला. उमेश पाटील विधानसभेमध्ये मी 25 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं कोणी निधी आणला, सरकार कुणाचं, पालकमंत्री कुणाचा, निधी कोण आणतो हे सगळ्या जनतेला माहिती आहे. असो, माझ्या तालुक्याला भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि शिवेंद्रराजे माझे खास मित्र आहेत, त्यांनी निधी दिला त्याबद्दल त्या दोघांचा मी मनपूर्वक आभार मानतो. एवढे निधी देऊनही मग ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीत निवडून आले त्याचा कुठे फोटो वापरला गेला जात नाही, मात्र महायुतीच्या सरकारचे फोटो वापरला जातोय. हो, निष्ठा काय असती ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिकवत्या सगळ्यांना, एवढं सांगताला. ज्या पद्धतीने माड्याचे आमदार आता त्यांची अवस्था अशी झालेली आहे त्या विरोधकांची की वर पटका, मधी चुळी, खाली परकर, मी कोण सांग, अशी त्यांची अवस्था झालेली ज्या आहे. पद्धतीने माड्याचे आमदार अभिजित पाटील हे वारंवार अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून सातत्याने आवाज उठवतात, मात्र राजू खरे कुठेतरी कुठल्याही प्रश्नावरती मोहोळ तालुक्याचा आवाज उठवताना का दिसून येत नाहीत. त्यांना तेवढं ज्ञान पाहिजे नंबर 1, प्रश्न समजला पाहिजे नंबर 2, आणि नंबर 3 त्यांना त्या तालुक्याची नाळ असली पाहिजे. ह्यांची घातली नाळ काय, हे निगेटिव्हिटी मध्ये आलेली माणसं आहेत. खरं तर उमेश पाटील हे देखील आज टीका केली आहे की पैसे देऊन यांनी निवडणुका मतदारांना पैसे देऊन निवडण्यात आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकारी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एक आहे की मी अशा चिल्लर लोकांच्या बद्दल मी काय बोलणार नाही, पण एक सांगतो की हा तालुका सुसंस्कृत आहे. हिचं सुसंस्कृत राहिला तरच विजय होशील. तू जर असं काही बी बोलायला लागला तर तुझ्या टिंबावर लात मारली जाईल, हे या जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मी किंवा आमचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता याच्या पुढच्या काळामध्ये कुठल्याही असा कुणीही आमच्यावर टीका केली तर आम्ही त्यांना विकासातून उत्तर देणार आहोत. विषय संपला. माझे आमदार यशवंत माने आपल्या सोबत आहे. तर काय सांगाल, मिळालेले यश पाहता कशा पद्धतीने याचा फुलका वास्तविक पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमतःच हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका पार पाडल्या गेल्या. या मोहोळ तालुक्यामधून 6 पैकी 4 जिल्हा परिषद सदस्य, उत्तर तालुक्यामधून दोन्ही जिल्हा परिषद सदस्य, पंढरपूर मधून 101 म्हणजे 9 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे निवडून आलेले आहेत. आणि आज मोहोळ मध्ये सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे असलमजी चौधरी, उपसभापती म्हणून आपल्या पुलकाताई पाटील, आणि उत्तर तालुक्यामध्ये सभापती मध्ये तेजस्विनीताई बोराडे आणि उपसभापती सुनील भोसले, अशा दोन्ही पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचे सभापती उपसभापती बसलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि राजेंद्र पाटील मालक यांच्या उपस्थितीमध्ये मी या दोन्ही पंचायत समितीच्या सभापती उपसभापती आणि या सर्व सदस्य माझ्या भगिनी या सर्वांचं मी मनापासून आभार मानेल. कारण पाठीमागील 15 महिन्यापासून फार चांगल्या पद्धतीने
तळागाळामध्ये जाऊन कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे काम करत होते, त्याचं हे यश आहे. आणि त्यांना आधार देण्याचं काम जे राजनजी पाटील मालक यांनी पाठीमागे सातत्याने करत राहिले, त्याच्यामुळे 15 महिन्यामध्येच तुम्हाला हे परिवर्तन दिसलं. कुठलं परिवर्तन दिसलं? पाठीमागील 40 वर्ष राजनजी पाटील यांच्या विचाराचा आमदार असल्या कारणाने तुम्हाला सातत्याने ते तुम्हाला भेटत असून तुमची कामं करत असायची. पाठीमागील 15 महिन्यामध्ये मतदारसंघाची अशी अवस्था झाली की भेटायचं कुणाला, काम सांगायचं कुणाला, आणि काम झालंय का नाही कुणाला न दिसल्या कारणाने त्या मतदारांचा हा 15 महिन्यातला रोष आणि मालकांच्या वरती विश्वास या दोन्ही पंचायत समिती येण्यामागचा उद्देश आणि जनतेची जी भावना आहे ती या विजयामधून दिसून येत आहे. 30 वर्षात जे केलं नाही ते मी 5 वर्षात करून दाखवतो असे लोकप्रतिनिधी सांगतात. 30 वर्षामध्ये काय केलं नाही ते दिसलं पाहिजे. तोंडातून बोलण्याने काय होत नाही हो. या मतदारसंघामध्ये पाठीमागील 5 वर्षामध्ये 3,500 कोटी रुपयाचा निधी जो आणलाय ते पण कुठं झालं? आज बी जे कामं चालले ते आपल्या पाठीमागील कालावधी कामं अजून 2-3 वर्ष चालतील. तुम्ही 20 कोटी रुपये आणला असं जाहीर करतात. आता मालकाने त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं 20 कोटीची मेणबत्ती कुठं लावणार आहे ही पहिलं आम्हाला कळू द्या. 3,500 कोटी रुपयाचा निधी कुठं आणि 20 कोटी आणल्या म्हणता कुठंपती शिवेंद्रराजेंच्या मालकांनी मला व्हॉट्सअपवरती दाखवलं. शिवेंद्रराजे भोसले जे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांनी जे पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि त्याची पत्र जे मालकांनी दिलेलं मी त्यांच्यापाशी पोच केलेलं आहे. इथपर्यंतच मी सांगू शकतो, परंतु त्यांना मी विरोध न करता एकंदरीत 20 कोटीचा निधी दिला त्या मालकांच्या राजनजी पाटील यांच्या सांगण्यानुसार दिला की मालकाने तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरती मी बोलणार नाही. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जनतेने या तालुक्याचा मतदारसंघाचा विचार करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले. तुम्ही नक्कीच विकासाच्या दृष्टीने या मतदारसंघाकडे बघा. 22 कोटींनी काही होत नसते, लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी विकास करणं गरजेचं. त्यांच्याकडून विकास होत नाही असं दिसल्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याचा जनतेने निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही पंचायत समित्यांनी या मोहोळ तालुक्याने चांगल्या प्रकारे मालकांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. उपसभापतीची निवड करण्यात आली. कशा पद्धतीने मोहोळ तालुका आपला विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर ठरतोय. आता आपण याची भूमिका काय असणार आहे? चांगलं काम करून दाखवेल. एकंदरीत कसं पाहिलं गेलं तर या भाजप पक्षाच्या वतीने पहिल्यांदा